नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा थर्ड चॅप्टर सर्कल मध्ये आपण बघतो आहोत प्रॉब्लेम सेट 3. आज आपण बघणार आहोत 6th क्वेश्चन. चला तर मग बघूया. फिगर दिलेली आहे आपल्याला आणि सम काय दिलेलं आहे ते बघूया. सर्कल विथ सेंटर M टचेस द सर्कल विथ सेंटर N at point T. Radius RM touches the smaller circle at S. Radii of circles are 9 cm and 2.5 cm. Find the answers. Find the ratio MS is to SR, length of seg MT, length of seg MN and measure of angle NSM. ओके, आता बघा त्यांनी आपल्याला दिलेला आहे सर्कल विथ सेंटर M टचेस द सर्कल विथ सेंटर N ॲट पॉइंट T. बघा हे M सेंटर असलेलं सर्कल आहे, हे बिगर सर्कल आहे बरोबर. या सर्कलच्या इंटिरियर मध्ये N सेंटर असलेलं एक सर्कल काढलेलं आहे बरोबर. या दोन्ही सर्कलचा टचिंग पॉइंट आहे T, म्हणजे या T पॉइंट मध्ये हे दोन्ही सर्कल्स एकमेकांना टच करत आहेत बरोबर. रेडियस RM टचेस द स्मॉलर सर्कल ॲट S. आता RM ही हा जो बिगर सर्कल आहे M सेंटर असलेला, त्या सर्कलची RM ही आहे रेडियस बरोबर. कारण M हा सेंटर आहे, R हा पॉइंट सर्कल वरती आहे. आपल्याला माहिती आहे की सर्कलचं सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही पॉइंट यांना जोडणारा जो सेगमेंट असतो त्याला आपण रेडियस म्हणतो बरोबर. म्हणजे इथे RM ही सुद्धा रेडियस आहे, TM सुद्धा रेडियसच आहे बघा लक्षात घ्या. पण इथे मी TM आणि NS रेड कलर मध्ये काढलेले आहेत बघा फिगर मध्ये. हे आपण नंतर काढलेले आहेत, हे त्यांनी टेक्स्टबुक मध्ये दिलेले नाहीयेत. आपल्याला त्यांची गरज आहे सम सॉल्व करण्यासाठी म्हणून आपण ते काढणार आहोत. मग TM सुद्धा या RM प्रमाणे रेडियस आहे, हे आपण नंतर मेन्शन करणार आहोत सम सॉल्व करताना. Radii of circles are 9 cm and 2.5 cm. म्हणजे या सर्कलच्या रेडियाई ज्या आहेत, म्हणजे जो बिगर सर्कल आहे त्याची रेडियस दिलेली आहे 9 सेंटीमीटर, म्हणजे RM TM यांची लेंथ आहे 9 सेंटीमीटर. आणि स्मॉलर सर्कल जो आहे म्हणजे N सेंटर असलेला जो सर्कल आहे त्याची रेडियस आहे 2.5 सेंटीमीटर. मग इथे बघा N सेंटर आहे म्हणजे NS ही सुद्धा रेडियस आहे, NT ही सुद्धा रेडियस आहे स्मॉलर सर्कलची. ओके, यांचा आपल्याला जसा पुढे सम सॉल्व करताना वापर करावा लागेल त्याप्रमाणे आपण त्यांना वापरणार आहोत. फाइंड दी आन्सर्स. आता त्यांनी खाली जे आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला आन्सर्स फाइंड आउट करायचे आहे. पहिला आपल्याला फाइंड करायचं आहे दी रेशो MS इज टू SR. MS आणि SR यांचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आधी MS आणि SR यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढाव्या लागतील. त्या व्हॅल्यू काढल्या की MS इज टू SR हा रेशो आपण फाइंड आउट करणार आहोत बरोबर. लेंथ ऑफ सेग MT या सेगमेंटची लेंथ आपल्याला माहिती आहे. मगाशीच आपण म्हटलं की M सेंटर असलेला सर्कल आहे, T हा पॉइंट सर्कल वरती आहे, म्हणजे MT ही झाली बिगर सर्कलची रेडियस. मग त्याची रेडियस तर त्यांनी आपल्याला दिलेली आहे 9 सेंटीमीटर, म्हणजे MT ची लेंथ येणार आहे 9 सेंटीमीटर. पण ती रेडियस आहे आपल्याला तिथे मेन्शन करून मग आपण त्याची लेंथ काढणार बरोबर. लेंथ ऑफ सेग MN. आता MN ची लेंथ काढायची आहे. मग बघा MN हे टचिंग सर्कलचे सेंटर्स आहेत आणि T हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. मग आपल्याला टचिंग सर्कलचा थिअरम माहिती आहे की सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स अँड देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. म्हणजे MNT हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत म्हणजे ते एकाच लाईन वरती आहेत.
आणि हे तिन्ही पॉइंट एका लाईन वरती आहेत, म्हणजे आपण त्यांची अशी ऍडिशन करू शकतो mn प्लस nt इज इक्वल टू mt. बरोबर. मग आता आपल्याकडे mt बिगर सर्कलची रेडियस आहे, त्याची लेंथ आहे. nt ही स्मॉलर सर्कलची रेडियस आहे, त्याची पण आपल्याकडे लेंथ आहे. बरोबर ना. आणि इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स mn हे त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स आहे. बरोबर की नाही, जे त्यांनी आपल्याला काढायला सांगितलंय. मग आपल्याला माहितीये की जर इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला त्यांच्या रेडियाचा डिफरन्स घ्यावा लागतो. म्हणजे बिगर सर्कलच्या रेडियस मधून स्मॉलर सर्कलचं रेडियस मायनस केलं की आपल्याला त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स म्हणजे आपल्याला mn मिळेल. बरोबर. मेजर ऑफ अँगल NSM सांगितलंय. NSM. आता बघा MR ही काय आहे, या स्मॉलर सर्कलची टँजंट आहे, टँजंट ॲट पॉइंट S. आणि NS ही आहे रेडियस थ्रू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे टँजंट थिअरमने अँगल NSM हा येणार आहे 90 डिग्रीचा. बरोबर. मग हा 90 डिग्रीचा अँगल येणार आहे. आपल्याकडे NS ची लेंथ आहे कारण ती रेडिया ऑफ स्मॉलर सर्कल आहे. MN ची लेंथ पण आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. बरोबर. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरमने दोन साइडची लेंथ आपल्याकडे आहे, म्हणजे MS ची लेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. MS ची लेंथ फाइंड आउट केली. MR म्हणजे तर रेडियस आहे, त्याची लेंथ आपल्याकडे आहेच. मग पुन्हा MSR हे काय आहेत, कोलिनियर पॉइंट्स आहेत. म्हणजे इथे पुन्हा आपण RS ची लेंथ जी आहे ती काढू शकतो MR मधून MS मायनस केल्यानंतर. म्हणजे RS म्हणजेच SR. मग MS आणि SR दोघांची लेंथ मिळाली की त्याचा रेशो आपण फाइंड आउट करू शकतो. येतं लक्षात. मग चला आपण इथे सॉल्व्ह करूया. M and NR centers of internally touching circles. T is their point of contact. Therefore, M, N, T are collinear points. म्हणजे टचिंग सर्कल्स आहेत आणि टी हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणून MNT हे आले कोलिनियर पॉइंट्स. त्याचं रिझन लिहूया आपण. थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. ओके. Therefore, MT is the radius of bigger circle आणि आपल्याला त्याची लेंथ काढायची आहे. Therefore, इथे आपण लिहूया रेडियस ऑफ बिगर सर्कल इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, गिवन. Therefore, MT is equal to 9 सेंटीमीटर. त्यांनी आपल्याला इथे काढायला सांगितलंय लेंथ ऑफ सेग MT. मग इथे आपण असं लिहूया लेंथ ऑफ सेग MT, लेंथ ऑफ सेग MT इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. म्हणजे त्यांनी आपल्याला जे काढायला सांगितलेलं आहे त्याचा फर्स्ट पॉइंट आहे, तो फर्स्ट पॉइंट आपल्याला मिळाला. ओके. आता MN आपल्याला काढायचं आहे. बघा MT आपल्याला मिळालं, MN काढायचं आहे. आपल्याला इथे समजतंय की M आणि N
हे दोन्ही सर्कलचे इंटरनली टचिंग सर्कलचे सेंटर्स आहेत आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, म्हणजे त्यांच्या रेडियाचा आपल्याला डिफरन्स काढावा लागेल. बरोबर. मग त्यासाठी आता स्मॉलर सर्कलची रेडियस जी आहे एनटी आणि एनएस या दोन्ही स्मॉलर सर्कलच्या रेडियस आहेत. बरोबर. त्यांची दोघांची आपल्याला गरज लागणार आहे म्हणून आपण ते पण मेन्शन करूया. त्याचबरोबर आता आपण जसं एमटी काढलंय तसं एमआर ची पण आपल्याला लेंथ नंतर लागणारच आहे, म्हणून ते पण आपण इथे लिहून ठेवूया. मग इथे मी लिहिते देअरफॉर एमटी इज इक्वल टू एमआर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. इथे मी लिहून ठेवते रेडियाय ऑफ सेम सर्कल. रेडियाय ऑफ सेम सर्कल. आता हे त्यांनी क्वेश्चन मध्ये नंबर 1, 2, 3 या पद्धतीने दिलेले आहे, त्यामुळे त्याचा आन्सर आपल्याला इथे मिळाले म्हणून मी या प्रकारे 1 लिहिलाय. मग आता आपले हे जे पॉइंट्स आहेत की ज्या पॉइंट्सना आपल्याला माहिती आहे की आपण स्टेप्सच्या ज्या पॉइंट्स आहेत त्या स्टेप्सना आपण नंबर देतो, कारण पुढे आपल्याला त्यांना पुन्हा जर त्यांचा रेफरन्स द्यायचा असेल तर फ्रॉम दॅट नंबर त्यासाठी आपल्याला ते नंबर्स लागतात. बरोबर. म्हणून मग इथे याला आता आपण रोमन नंबर देऊया. म्हणजे आपले पॉइंट्स जे आहेत ते आता आपण या प्रकारे लिहूया. मग एमटी इज इक्वल टू एमआर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर हे आपण दाखवलं. ऑल्सो एनटी इज इक्वल टू एनएस इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. यांना पण आपण लिहूया रेडियाय ऑफ सेम सर्कल. म्हणजे हा पण सेकंड पॉइंट आला आपला. बरोबर. एनटी आणि एनएस ह्या दोघांची लेंथ आपण घेतली. आता आपण लिहूया सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स. सेंटर्स ऑफ ओके इथे आपण लिहिलेले आहे एम एन टी आर कोलिनियर पॉइंट्स. बरोबर. आपण खरं त्याला नंबर आधी द्यायला हवा होता. इथे मी देते 1 नंबर, हा आपण सेकंड घेऊया आणि हा आपण थर्ड पॉइंट घेऊया. मग आता इथे एम एन टी आर कोलिनियर पॉइंट्स थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स लिहिलेलंच आहे आपण, त्याच्या रेफरन्सने आता इथे आपण लिहू शकतो एम एन प्लस एन टी इज इक्वल टू एम टी. त्यांच्यामधला बिटवीननेस इथे आपण लिहूया एम डॅश एन डॅश टी. देअरफॉर एम एन ची लेंथ आपल्याला काढायची आहे म्हणून मी इथे लिहिते एम एन प्लस एन टी ची लेंथ आहे आपल्याकडे 2.5 आणि एम टी ची लेंथ आहे आपल्याकडे 9 सेंटीमीटर. बरोबर. 9 सेंटीमीटर. देअरफॉर एम एन इज इक्वल टू 9 मायनस 2.5. देअरफॉर एम एन इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. हे एक आन्सर आपल्याला मिळालं. लेंथ ऑफ एम एन इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. सेकंड पॉइंट मिळाला आपल्याला हा. त्यांनी आपल्याला एम एन लेंथ ऑफ सेग एम एन काढायला सांगितलेलं. आपण इथे काढलं लेंथ ऑफ सेग एम एन इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. आता इथे मी या पद्धतीने काढलंय ना, इथे तुम्ही असंही घेऊ शकता. बघा मी दुसरी त्याची एक मेथड आहे ती पण इथे लिहून ठेवते, म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ internally touching circles is equal to difference of
their radii इज इक्वल टू, समजा आता जो बिगर सर्कल आहे त्या बिगर सर्कलच्या रेडियसला आपण समजा घेतलं R1, याला समजा आपण घेतलं R1, आणि स्मॉलर सर्कलची जी रेडियस आहे त्याला समजा आपण घेतलं R2, म्हणजे मग आपण इथे लिहू शकतो R1 मायनस R2 इज इक्वल टू 9 मायनस 2.5 इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही या पद्धतीने जरी काढलं mn इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर, किंवा या पद्धतीने जरी काढलं mn इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर तरीही चालणार आहे. ओके, आता mn आपल्याला काढून झाला. आता आपण बघूया अँगल NSM. NSM या अँगलचा आपल्याला मेजर हवंय. मग आता बघा MR ही आहे टँजंट या स्मॉलर सर्कल जे आहे त्या स्मॉलर सर्कलची टँजंट आहे, ती सर्कलला S या पॉइंट मध्ये टच करते. बरोबर, मग इथे आपण लिहूया नाउ MR is the tangent to the smaller circle at point S. मग जर का ती S पॉइंट मध्ये टच करते म्हणजे NS ही झाली रेडियस थ्रू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणून मग इथे आपण लिहूया therefore sec NS is the radius through point of contact S. Therefore angle NSM is equal to 90 डिग्री. याचं रिझन लिहायचं आहे टँजंट थिअरम. म्हणजे अँगल NSM याचं मेजर पण आपल्याला इथे मिळालं 90 डिग्री. त्यांनी इथे विचारलेलं मेजर ऑफ अँगल NSM. therefore मेजर ऑफ अँगल NSM इज इक्वल टू 90 डिग्री. बघा लक्षात घ्या, त्यांनी हे जे आपल्याला MS इज टू SR फाइंड आउट करायला सांगितलंय ना, त्याच्या खाली हे जे 3 क्वेश्चन विचारले, हे 3 क्वेश्चन म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्याला हिंट दिलेली आहे की कसं तुम्हाला स्टेप वाईज इथे जायचं आहे. म्हणजे याचा आन्सर तुम्ही जसं एक एक रांगेने फाइंड आउट करत जाल ना, तसं तुम्ही हा जो तुम्हाला MS इज टू SR हा रेशो फाइंड आउट करायचा आहे त्याच्या आपण जवळ जवळ जाणार आहोत. बरोबर, आता बघा आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल मिळाला. आपल्याकडे NS चं मेजर आहे, आपण MN चं मेजर पण फाइंड आउट केलंय. NS चं मेजर पण आहे आपल्याकडे, आपण MN चं मेजर पण फाइंड आउट केलंय. आता पायथागोरस थिअरमने आपण MS फाइंड आउट करू शकतो. मग आता इथे मी लिहिते इन राईट अँगल ट्रायंगल NSM by पायथागोरस थिअरम आपण लिहिणार आहोत MN स्क्वेअर MS स्क्वेअर प्लस NS स्क्वेअर इज इक्वल टू MN स्क्वेअर. इथे नीट लक्षात घ्यायचे हायपोटेनस कोणता आहे तो नीट तुमच्या लक्षात आला पाहिजे. इथे आपण हा अँगल 90 डिग्री दाखवला, बरोबर ना, S अँगल. S अँगल 90 डिग्रीचा म्हणजे त्याची ऑपोजिट साइड MN हा आला हायपोटेनस. आणि पायथागोरस थिअरमचं स्टेटमेंट लिहिताना आपण हायपोटेनसला एका साइडला लिहितो, म्हणजे इथे येणार MS स्क्वेअर प्लस NS स्क्वेअर इज इक्वल टू MN स्क्वेअर. ओके, मग आता इथे आपण लिहूया MS ची लेंथ आहे आपल्याकडे नाही, MS ची लेंथ आपल्याला काढायची आहे. म्हणून मग मी इथे लिहिते MS स्क्वेअर प्लस NS ची लेंथ आहे 2.5. मग मी इथे लिहिते 2.5 स्क्वेअर
इज इक्वल टू एम एन. एम एनची लेंथ आहे आपल्याकडे 6.5. मग मी इथे लिहिते 6.5 स्क्वेअर. इथे लिहूया आपण फ्रॉम थर्ड अँड दिस पॉइंट 2. ओके. देअरफॉर आता तुम्ही 2.5 आणि 6.5 यांचा स्क्वेअर केला तरीही चालणार आहे. आता युनिट प्लेसला जर 5 असेल ना तर आपल्याला त्याचा स्क्वेअर करणं इझी आहे. 2.5 चा स्क्वेअर कसा करतो आपण? 5 चा स्क्वेअर. बघा तुम्हाला मी डायरेक्ट 25 चा दाखवते, पॉइंट नंतर देणं इझी आहे. 25 चा स्क्वेअर करायचा आहे. मग काय करायचं? युनिट प्लेसला 5 आहे म्हणून 5 चा स्क्वेअर लिहायचा 25. त्याच्या आधी नंबर आहे 2. मग 2 घ्यायचा आणि 2 चा कॉन्सिक्युटिव्ह नंबर 3. 2 आणि 3 चा मल्टिप्लिकेशन येणार 2 3 जा 6 म्हणजे 25 चा स्क्वेअर आला 625. आपल्याला 2.5 चा स्क्वेअर हवाय. मग 2.5 चा स्क्वेअर करणार म्हणजे आपण 2.5 इंटू 2.5 करतो, बरोबर. मग मल्टिप्लिकेशन मध्ये आपण पॉइंट कसा कॅल्क्युलेट करतो? इथे एका नंबरच्या लेफ्टला पॉइंट आहे, इथे पण एका नंबरच्या लेफ्टला पॉइंट आहे. त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर आहे त्याच्यामध्ये 2 डिजिटच्या लेफ्टला म्हणजे 5 आणि 2 या दोघांच्या लेफ्टला पॉइंट येणार. म्हणजे इथे आलं 6.25. येते लक्षात? म्हणजे इथे आपल्याला लिहायला लागेल 6.25 इज इक्वल टू. तसंच आता 6.5 चा स्क्वेअर करणार. मग 6 आणि 6 च्या नंतरचा नंबर येतो 7. 6 7 जा 42 आणि त्याच्या पुढे 5 चा स्क्वेअर लिहिणार आपण 25. देअरफॉर मग आता आपल्याला एम एस ची लेंथ काढायची आहे. मग ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण एकट्याला ठेवणार. म्हणजे इथे येणार एम एस स्क्वेअर इज इक्वल टू 42.25 minus 6.25. Therefore ms square is equal to 25 minus 25 तो 0 येणार, बरोबर. 42 minus 6 येतील 36. 36.0 म्हणजेच 36 आले, बरोबर. Therefore taking square root ms is equal to आलं 6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला ms ची लेंथ मिळाली इथे 6 सेंटीमीटर. त्याला आपल्याला नंतर वापरायचं आहे म्हणून मी त्याला अंडरलाईन करून ठेवलंय. त्या नेक्स्ट पॉइंटला इथे मी नंबर देते 4. हा आपल्याला मिळाला 4th पॉइंट. बघा आपल्याला जो रेशो हवाय ms इज टू sr त्याच्यापैकी ms ची लेंथ आपण काढली. आता आपल्याला sr ची लेंथ काढणं एकदम इझी आहे. का? कारण आपल्याकडे mr ची लेंथ आहे, रेडिया ऑफ सेम सर्कल, बरोबर की नाही. mr आणि mt या दोन्ही बिगर सर्कलचे रेडिया आहे, बरोबर. इथे mt इज इक्वल टू mr 9 सेंटीमीटर आपण लिहिलेलं आहे. बघा पॉइंट्स ना अंडरलाईन केलेलं असलं की आपल्याला नंतर ते जे वापरायचे आहेत ना ते पॉइंट्स नंतर लगेच मिळवणं सोपं जातं, त्यांना आपल्याला शोधत नाही राहावं लागत. मग आता मी इथे लिहिते नाव ms प्लस sr इज इक्वल टू mr. त्यांचा बिटवीननेस लिहूया आपण m डॅश s डॅश r. m डॅश s डॅश r. देअरफॉर ms ची लेंथ आहे आपल्याकडे 6. sr आपल्याला काढायचं आहे आणि mr ची लेंथ आहे 9. इथे मी लिहिते फ्रॉम सेकंड अँड फोर्थ. फ्रॉम सेकंड अँड फोर्थ. ओके. 6 इकडे प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर मायनस होतील. हा आता इथे खाली लिहिलेलं कदाचित दिसणार नाही म्हणून आपण या साईडला लिहिते मी. Therefore sr is equal to 9 minus 6. sr is equal to 9 minus 6. Therefore sr is equal to 3. म्हणजे sr ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3. याला आपण देऊया 5th पॉइंट.
आता आपल्याकडे एम एस आणि एस आर या दोघांच्याही व्हॅल्यूज आहेत, बरोबर. मग आपण रेशो घेऊया. नाव एम एस अपॉन एस आर इज इक्वल टू, एम एस ची व्हॅल्यू आहे 6 आणि एस आर ची व्हॅल्यू आहे 3. इथे मी लिहिते फ्रॉम 4 and 5, फ्रॉम 4th step and 5th step. Therefore ms is to sr. बघा नुसते त्याच्या व्हॅल्यूज लिहिल्या म्हणजे लगेच त्याचा रेशो आला असं नाही. जर रिड्यूस फॉर्म त्याचा आपल्याला करता येत असेल तर त्या रिड्यूस फॉर्म मध्ये लिहायचं. मग 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे इथे आपल्याला मिळाले 2/1. दॅट इज ms is to sr is equal to 2:1. हे आन्सर आपल्याला मिळालं. फायनल आन्सर लिहिताना आपल्याला सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज एकत्र करून लिहायच्या आहेत. इथेच मी लिहिते फायनल आन्सर. ms is to sr is equal to 2:1. हे एक आन्सर आलं. नंतर लेंथ ऑफ सेग एमटी, लेंथ ऑफ सेग एमटी आपल्याला मिळालेला आहे 9 सेंटीमीटर. लेंथ ऑफ सेग एमएन आहे 6.5 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल NSM इज इक्वल टू आहे 90 डिग्री. म्हणजे आपल्याला इथे आपलं जे फायनल आन्सर आहे ते फायनल आन्सर पण इथे लिहिता आलं. येतं लक्षात. अतिशय सिंपल सम आहे. कोणत्याही समची जर आपल्याला रिव्हिजन करायची असेल तर रिव्हिजन करताना ती फिगर बघितल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कशा कशाचा वापर करायचा आहे, कोणत्या कोणत्या थिअरमचा वापर करायचा आहे हे सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बघा आपण थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स वापरलं, त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स ते कसं काढायचं इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन देअर रेडिया. इंटरनली टचिंग सर्कल्स लिहिणं गरजेचं आहे कारण एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील तर त्यांच्या सेंटर मधला डिस्टन्स काढण्यासाठी त्यांच्या रेडियाची ऍडिशन करावी लागते, बरोबर ना. मग इथे आपण डिफरन्स लिहितोय तर इंटरनली टचिंग सर्कल्स असं लिहिणं गरजेचं आहे. ते लिहिल्यानंतर आपण मग पायथागोरस थिअरमचा वापर केला आणि पायथागोरस थिअरमने आपल्याला एक जी ms ची लेंथ आपल्याला हवी होती ती ms ची लेंथ आपल्याला पायथागोरस थिअरमने मिळाली. येते लक्षात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढचे सम्स घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.